फलटण महावितरण मुर्दाबाद फलटण महावितरण मुर्दाबाद शेतकऱ्यांचा सन्मान राखलाच पाहिजे शेतकऱ्याचा सन्मान राखलाच पाहिजे शेतकऱ्याचा सन्मान राखलाच पाहिजे। आज या ठिकाणी दर्याची वाडी, फलटण तालुक्यातील दर्याची वाडी येथील हे सर्व शेतकरी जमलेले आहेत. वाघजाई डीपीवरील ह्यांचे ह्या सर्वांचे कनेक्शन्स आहेत. इथे वाघजाई डीपी हा 63चा आहे आणि ह्याच्यावरती कनेक्शन आज आम्ही ह्या शेतकऱ्यांनी सगळं हे काढून आणलेलं आहे की ह्या डीपीवर किती लोड आहे. 63चं डीपी आहे, त्याच्यावर लोड जवळपास 125च्या पुढं गेलेला आहे. मग त्या दिवशी आता झिरपवाडीमधील एक केस आली होती की त्याच्यामध्ये 100चा डीपी आणि 200चा लोड संपूर्ण फलटण तालुक्यात पूर्णपणे अशा प्रकारे अनागोंदी कारभार सुरू आहे. आणि ह्याने होतं काय, मग डीपी फेल होत आहेत. आता सर्रास तालुक्यात ही बोंब आहे की सगळीकडे डीपी फेल व्हायला लागलेले आहेत. आणि जरी आता 63चा डीपी किती वेळा फेल झाला, 4 वेळा फेल झाला. म्हणजे डीपी दिला तिथं नेऊन जोडला की तो फेल होतोय. मग असे किती वेळा डीपी न्यायचे आणि किती वेळा जोडायचे. 4 वेळा जर डीपी फेल होत असतील आणि शेतात आता पाणी किती दिवस नाही तुम्हाला दिलेलं, 15 दिवस झालं पिकांना पाणी नाही आहे. ह्या उन्हाळ्याच्या असल्या कडक उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळत नाही आहे. बरं, ह्याच्यामध्ये आता करावं काय लागेल, तिथं ॲडिशनल डीपी द्यावा लागेल. 2 आमदार आहेत तालुक्यात, 1 खासदार आहे, 3 लोकप्रतिनिधी आहेत एकूण. मग मला सांगा, निधी उपलब्ध करून दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे, हे कुणाचं काम आहे. शेतकरी आणणार का निधी, आता कुठनं गोळा करायचा तो. बरं, डीपीवर लोड कसा वाढतो, लोड कुठून येतो डीपीवरती, हे वीज महावितरणच्या लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही एक कनेक्शन देत असता व 10चं झालं, 20चं झालं, 50, 60, 70 थांबलं पाहिजे ना कुठंतरी. जर तुम्ही थांबतच नसाल मग तुम्हाला काय, कुठल्या बेसवरती महावितरणनं कामाला घेतलं आहे असा प्रश्नसुद्धा आमच्या मनात आता यायला लागलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करावा, अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात फलटण तालुक्यात न भूतो न भविष्य अशा प्रकारे आंदोलन करण्यात येईल. लोकप्रतिनिधींना सुद्धा माझं नम्रपूर्वक आव्हान आहे की शेतकऱ्यांच्याकडं त्यांनी लक्ष द्यावं आणि जिथं जिथं ॲडिशनल डीपी आवश्यक आहेत त्या ठिकाणी निधी द्यावा आणि तिथंच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात. वीज महावितरणनं गाफील अजिबात राहू नये. काय तुमची डीपी संदर्भात काय समस्या आहे? डीपी संदर्भात माझी समस्या अशी आहे की माझा 7 एकर ऊस आहे. 1 महिना झाला डीपीचे नादुरुस्त असल्यामुळे माझे पिकाचे भरपूर नुकसान झालेलं आहे. साधारण माझे 10 लाखाच्या आसपास नुकसान होत आहे सध्या. तरी ते महावितरणने त्याची दखल घेत नाही तरी त्यांच्यावर तुरंत कारवाई व्हावी. माझी परिस्थिती सध्या आता अशी झालेली आहे की माझ्या बायकोच्या काळातले डाग सावकारी कर्ज काढून मी पाईपलाईन केलेली आहे. ह्या महावितरणमुळं माझं एवढी नुकसान होत आहे. तरकारी माझी आता 2 एकर केलेली आहे आणि कर्ज मी 4 लाख रुपये काढलेलं आहे. हे डीपी जर नाही बसला तर मला अक्षरशः आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. ह्याच्यावर काहीतरी महावितरणनं दखल घेतली पाहिजे. माझ्यावरती लय मोठा म्हणजे ह्या महावितरणमुळं का नाही एवढं माझ्यावर ही चाललेलं आहे की मला आत्महत्याच हा पर्याय शेवट करावा लागणार आहे. माझं सावकारी कर्ज 4 लाख रुपये मी कर्ज काढलेलं आहे पाईपलाईनसाठी आणि ह्याच्यामुळं माझं आता एवढा बुडदण होत आहे. माझी तरकारी सगळी जळून निघालेली आहे. आता 20 ते 25 दिवस झाले ह्यांनी अजिबात दखल घेत नाहीत महावितरण. आम्ही 7 जण भाऊ आहे. आमच्या 7 जणांमध्ये 5 कनेक्शन आहेत, 5-5ची. पण 5मध्ये माझं सर्वसाधारण 3 एकर माझी तरकारी आहे. पावटा सगळा गळून गेलेला आहे. माझं सर्वसाधारण नुकसान 8 लाखाचं नुसत्या पावट्याचं आहे. मग ऊसाचं किती ते महावितरणनं ठरवावं आणि जर नाही त्यांना जर त्याची दखल घेतली तर मला दावं घेऊन येऊन त्यांच्या ह्याच्यात फक्त गळफास घ्यावा लागेल. घरातला मी कुटुंब मॅनेजर आहे असं मला थोडक्यात म्हणायला काय हे नाही आहे. मला फक्त एवढंच महावितरणला म्हणायचं, डीपी जर 2 दिवसात नाही बसला तर मला तुमच्या दारात येऊन गळफास फक्त घ्यावा लागेल. आमचा ऊस 15 एकर ऊस आहे. आता 15 दिवस झाले त्याला पाणी नाही. पाणी असून बी काय उपयोग नाही, सगळं तरखटलं आहे. आणि जिओ डी पी जी बसावती ती 63चा त्याच्यावर लोड डबलचा लोड आहे, त्याच्यामुळे चालत नाही. त्याचं एक माझं मत आहे की बोर्डानं दुसरा डी पी दिला पाहिजे आम्हाला, त्याशिवाय चालत नाही. हे डी